तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आजच्याला आपला भाऊ संदीप. तर आता जस्ट आम्ही शेतात आलेलो आणि फवारणी चालू केली आहे. पुढनं पण मार मग तिकडं हा तिकडं बी जरा जाऊ दे. हा जाऊ दे पुढे. नमस्कार मित्रांनो, तर आजच्या ब्लॉग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर खूप दिवसांनी मी ब्लॉग टाकत आहे. तर मित्रांनो मी पुण्यात आलतो आणि दुसरा दिवस आहे माझा. तर आज आले मला बघा शेतात काम लागलेलं आहे. तर मी आज फवारणी करण्यासाठी आलेलो आहे आणि आता खूप वारा आहे. तर ही बघू शकता मित्रांनो, आम्ही आता ही 2 पाटके घेतलेली आहे. आता ही 3रं पाटकं चालू आहे आणि सगळं औषध तोंडावर यायला लागलंय. संदीप ध्यान देऊन मार औषध. तर मित्रांनो आपण पुढे जाऊया आणि दुसरी साईड घेऊया. ही बघू शकता आपल्या शेतात किती पाणी साठलेलं आहे आणि 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 ही आपला सगळा पूर्ण भात मित्रांनो, जी आपण बघितलेली मेहनत ती आज तुम्ही बघू शकताय किती मोठी झालेली आहे. किती आपल्या प्रयत्नांना यश मिळत आहे. तुम्ही बघू शकताय त्याच प्रयत्नावर आज फवारणी करायची चालू आहे. यशावर फवारणी करायची चालू आहे. तर चालू करूया आता. तर गाईच ही बघा संदीप भाऊ तर पुढे गेले, आपण माग राहिलोय. ही बघा भरा 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 भरा. चला चला ओ चलो. तर असं फवारणी करायची मित्रांनो. कीटकनाशक काय पडलं नाही पाहिजे, भात चांगला आला पाहिजे, यासाठी आपण फवारणी घेत आहे. ही बघू शकताय तुम्ही. पुण्यात आलं म्हणून मला घरातल्यांनी का बसून दिलेलं नाही, काम लावलंय. घरातली म्हटली लगेच जायचं काम करायचं, सुट्टी नाही. तर ही बघू शकताय लगेच शेतात आलो, फवारणी चालू केली. भात कच्चा आणायचं, सुट्टी द्यायची नाही. झालं काय भरून इधर लाव. पलीकडच्यात जा, पलीकडच्यात. हा बरोबर आहे, त्यातच हा त्यातनच ये. काय नव्ह का शेवटपर्यंत बांधलंस मी. हा खोळ्या बोड्याचे औषध पुरत नाही तुझं औषध. तर मित्रांनो इकडे बघू शकता, इकडचा भात जेवढा पाण्याखाली नाही तेवढा सगळा उंची भात आहे. आता मी उंची भात आहे. ही बघा इकडे पाकम बरोबर आलेला आहे मित्रांनो. येत का नाही शिवऱ्या पण आल्या त्या, म्हणजे शिवरीचं झाड असते की नाही ती पण आलंय. शिवरी नाही, शिवरीच कसं असं काय ती काट्यात झाडाला काय म्हणते ती, बाबळीच झाड, बाबळीच काट असते ती पण आलेला आहे. असे शब्दच विसरून गेलोय मित्र. ती का नाही भ्या काय वाटतं माहिती का, भाताच्या रानात फवारणी करताना एकच भ्या की एक तर दुसरी काय ती ही बरं. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हा खेकडाच बी असते मित्रांनो. खरं सांगतो भाताच्या रानात का नाही जास्त करून खेकडं असते ती. काय करते ती माहिती का, जास्त पाणी असलं का खेकडं पायाला धरती ती, बरोबर आटोक्यात घेऊन धरती ती. त्याचंच भ्या वाटतंय. आणि ही रानात कसं जास्त काटा आहे ती, त्याचं पण भ्या वाटतंय. चुकून काट्यावर पाय पडला का डायरेक्ट काटा आरपार होणार आपल्या. तर बघू शकता मित्रांनो, आता थोडंसं रान राहिलं आहे. हे ढीग दिसतोय का, त्या ढिगापासून जी इकडं एवढंच राहिले. आता ही संदीप घेऊन यायला लागलाय आणि मी म्हणजे आम्ही एकाड एक साऱ्या घेतोय. असं काय नाही की ही माझी झाली मी त्यात जाणार, नाही तर पलीकडच्यात जाणार, ह्यात नाहीतर पलीकडच्यात. मग संदीप लवकर झालं तर ह्यात शिरणार, मी पलीकडच्यात जाणार, असं चालू आहे आमचं. तर आता घेऊ मारूया. दोघं दोन्हीकडं मारणारे असले का नाही मित्रांनो, खरं सांगतो लगेच होतं शेतात. फवारणी दीड तासाचं काम आहे. आणि जरा आता चालाय पण अवघड जायला लागले, कारण भात लय उंची झाला या. हे बघा की मित्रांनो, कमराजवळ येते. फायनल तर मित्रांनो आज फवारणी पूर्ण झालेली आहे. आता खांद लय दुखणार आहे, ती घरला गेली त्याला लावून झोपायला लागते खांद्याला.
इतकं दुखणार आहे ती खांदं काय माहीत नाही आता किती दुखतील. लई दिवसानं पंप घेतलाय खांद्यावर आणि इकडचा भात बघू शकताय आपला तिकडं आहे पिवळा जरा झाला आहे, इकडचा काळा आहे आणि आपण थोडंफार इकडं बघू शकताय छोटासा तलाव यातनं पाणी लागल तेव्हा घेतो आपण. आत्ता घेतलेलं नाही, आत्ता चांगलं पाणी वापरलंय. तर आवरून जाऊया आता घरला, बास आजचं काम झालेलं आहे. तर चला बस की आता याच्यात